नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्ग्या प्रकरणी नवा ट्विस्ट आता आलेला आहे। महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली। या प्रकरणी तातडीची सुनावणी का घेतली नाही असा सवाल करत हायकोर्टाकडे खुलासा मागितलाय। दर्गा 1 एप्रिलला अनधिकृत ठरवल्यावर दर्गा ट्रस्टने हायकोर्टात धाव घेतली, मात्र तातडीची सुनावणी घेतली नाही असा दावा करत दर्गा ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। त्यावर काल सुनावणी झाली, मात्र सुप्रीम कोर्टाच्या सुनावणी आधीच दर्गा काढला असल्याने आता 21 एप्रिलच्या सुनावणीत मनपा काय बाजू मांडणार याची उत्सुकता आहे। तर महानगरपालिकेने नाशिक दर्ग्यावर केलेली कारवाई चुकीची केली असल्याचा आरोप सातपीर दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष तबरेज इनामदार यांनी दिली आहे। पहिले नगरपालिका आली का पीर बाबा आले? सगळ्यात मोठा प्रश्न माझा हा आहे की यूएलसी ही तर भारतीय गव्हर्नमेंटचाच पेपर आहे ना, त्याच्यामध्ये मेन्शन आहे की 37.54 ही लॉटमध्ये पण त्यांनी जे फायनल केलेले आहे 37.54 म्हणजे पिराचे तडके आहे तिथं। हा प्रश्न नगरपालिकेला का माहीत नाही का? त्यांच्या लेआउटमध्ये URPAR म्हणून 37.54 हा विषय त्यांनी लिहिलेला आहे। त्या हिशोबाने त्या बिल्डिंगा वगैरे बनल्या। बिल्डिंगला कंप्लेशन कधी येतं? 2002 मध्ये कंप्लेशन आहे त्यांना। त्या बिल्डिंगाच्या लोकांना कसं काय त्रास आहे त्या विषयाचा? पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात, तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे। 350 परवाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे। तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही। सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहिती आहे की तिथं वाद चालू आहे। हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले। हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे। ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।